हाय. तुम्ही पण डल, डॅमेज आणि एकदम बेजान रुक्या-सुक्या केसांना कंटाळलेत का? आणि एक चांगल्या कंडिशनरच्या शोधात आहात का? मग तो शोध तुमचा इथेच संपला असं समजा. कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छान कंडिशनर जे तुमच्या खिशालाही परवडेल आणि ऍक्च्युअल ते इफेक्टिव्ह सुद्धा आहे, ज्याच्यात कोरियन सिक्रेट्सचा फॉर्म्युला पण वापरलेला आहे. असं छान कंडिशनर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अजून महत्वाचं, हे कंडिशनरचा जो मी रिव्ह्यू तुम्हाला सांगते तो माझा पर्सनल अनुभव असणार आहे. मला खरंच तो छान वाटला म्हणून तुमच्यासोबत शेअर करते मी. तो कोणताही स्पॉन्सर किंवा कोलॅबरेशनचा व्हिडिओ नाहीये, हे तुमच्या माइंडमध्ये ठेवा. म्हणजे कसं असतं माहिती का, बऱ्याच जणांना वाटतं की अरे यांना कोलॅबरेशन भेटलं असेल, स्पॉन्सरचं असेल म्हणून एके आलं आणि आपल्याला सगळं चांगलं चांगलं सांगतायत. अशातला भाग नाहीये. मी माझा पर्सनल अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. तर झालं असं की मी पहिले ना डवचं कंडिशनर वापरत होती. ते मला एवढं इफेक्टिव्ह नाही वाटलं. आणि आपली माणसाचं मन कसं असतं ना, क्युरियोसिटी असते आणि पेशन्स नसतो कोणत्याही बाबतीत. आपण लगेच ह्या इथून उडी मारली का दुसरीकडे जायला बघतो. तसं माझं झालं. मी लॉरियलचं ट्राय केलं. लॉरियलचं कंडिशनर आणि शॅम्पू. माझे केस खूप जास्त ड्राय झालेले. त्यात माझीच चुकी आहे, कारण माझं प्रॉपर डाएट नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी केसांना कधीच ऑइलिंग करत नव्हती. खरं सांगते, केसांना ऑइलिंग करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचं महत्व जोपर्यंत माझ्या केसांमध्ये जान होती ते खूप खूप जास्त मोठे, खूप छान होते. अजिबात त्यांना मला कधीच काहीच करायची गरज नाही पडली. मी खरं सांगते, मी जो शॅम्पू आला तो, जो कंडिशनर आला तो वापरून मोकळी व्हायची. पण जेव्हा माझे केस खूप हेअरफॉल व्हायला लागला एक बेबी नंतर, त्याच्यानंतर हार्ड वॉटर यूज व्हायला लागला आणि बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम, शरीरामध्ये पोषणची कमी झाली, अशा काही बऱ्याचशा मिक्स कारणांमुळे ना केस माझे खूप खराब व्हायला लागले. त्यात मी ऑइलिंग अजिबात करत नव्हते, अजिबात केसांची काळजी घेत नव्हती. तर मग मी हायलोरॉनिकचं आहे ना, माझे केस ड्राय झाल्यामुळे ना मी थोडंसं सर्च केलं आणि हायलोरॉनिक ऍसिडचं लॉरियलचं शॅम्पू आणि कंडिशनर मी वापरलं. 2 वर्ष वापरलं. खूप छान आहे ते पण मी तुम्हाला रेकमेंड करेल. पण आता सध्या जे सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये ब्रँड आहे तो आहे पिलग्रीम. तर पिलग्रीमचं मी तुम्हाला सांगते. मी पिलग्रीमचा ना खूप खूप रिव्ह्यू बघितले. शॅम्पू आणि कंडिशनर मला घ्यायचा होता. म्हटलं चला कोरियन सिक्रेट्स ट्राय करून बघूया. ऍक्च्युली कोरियन लोकांना त्यांचं स्किन आणि हेअर ना गॉड गिफ्ट आहे. त्यांच्यासारखं आपले होऊ शकत नाही. झाले पण तर त्यांच्या इतकं ते नॅचरल असतात त्यांचे ऍक्च्युली. पण त्यांनी ती बिझनेस स्ट्रॅटेजी बनवून टाकली आहे. त्याचा ते फायदा करून घेत आहेत स्वतःसाठी. दुसरी गोष्ट, मला ना मी खूप रिव्ह्यू बघितले. म्हटलं चला ट्राय करून बघूया. रिव्ह्यू पण खूप छान छान भेटले मला, मी खरंच सांगते. मग मी ना बिग बिलियन डेजच्या ऑफर मधून हा कोरियन राईस वॉटरचा शॅम्पू ऍडव्हान्स डॅमेज रिटेलचा स्पेशली ड्राय आणि फ्रिझी हेअरसाठी आहे, डॅमेज हेअरसाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा कॉम्बो मागवला. शॅम्पूचा प्रॉपर जेन्युन रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे. त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या 4-5 व्हिडिओ आधी तुम्ही बघितल्यानंतर त्याचा रिव्ह्यू आहे. मला शॅम्पू एवढा आवडलेला नाहीये. 80% रिझल्ट देणारा आहे शॅम्पू. आणि बाकीचं शॅम्पूचं मी आता इथे नाही बोलत, तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्याची लिंक पण वाटल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तो रिव्ह्यू तुम्ही बघा. त्याच्यात तुम्हाला सगळं शॅम्पूचं काय ते कळून जाईल. पण मी आता फक्त कंडिशनरचं बोलणार, कारण मला कंडिशनर खरंच खूप आवडलेलं. माझे केस इतके डॅमेज, इतके फ्रिझी झालेले होते ना. पण असं नाही का मी पूर्ण श्रेय कंडिशनरलाच देईल, कारण मी थोडंसं रुटीन पण फॉलो केलंय. महत्वाची गोष्ट काय केली, मी थोडंसं खाण्यामध्ये, माझ्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले. दुसरी गोष्ट म्हणजे केसांना ऑइलिंग करायला सुरुवात केली. ऍटलिस्ट रोज नाही, पण हेअर वॉश करायच्या आदल्या दिवशी रात्री मी हेअर ऑइलिंग करते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी घरीच हेअर स्पा करते. महिन्यातनं 3दा तरी हेअर स्पा करते. क्रीम घेतली. हेअर स्पाचा व्हिडिओ पण मी खूप आधी टाकलेला आहे चॅनलवरती. तो पण, त्याची पण लिंक मी देऊन ठेवेल की घरी तुम्हाला हेअर स्पा कसा करायचा आहे. ओके, आता बोलूयात कंडिशनरचं. तर हे कोरियन राईस वॉटर कोलाजिन ऍडव्हान्स डॅमेज रिपेअर कंडिशनर आहे. 17 अमिनो ऍसिड्स आहेत त्याच्यात. व्हीट प्रोटीन आहे, 5 सेरामिड्स आहे, पॅराबिन फ्री आहे आणि स्पेशली ड्राय आणि डॅमेज हेअरसाठी. त्याची क्लिप साईडला शो करते मी, म्हणजे मागचं पुढचं तुम्हाला सगळं दिसून जाईल. एकदम टेक्स्चर वगैरे खूप छान आहे कंडिशनरचा. आणि ह्या कंडिशनरने माझे केस खरंच छान बनवले बघा. म्हणजे टँगल फ्री झालेत केस माझे आणि ना शायनी झालेत. मला रील बनवायला नेहमी आणि हेअरस्टाईल, माझे केस आहेत पण मला हेअरस्टाईल्स अजिबात जमत नाही. हेअरस्टाईल्स मध्ये मी खूप जास्त कच्ची आहे. मग मी असेच केस मोकळे सोडून किंवा मग मागे क्लचर लावून, पण तरी ते ना आपल्या केसांवरतीच आपला पूर्ण लुक ठरतो. तुम्ही खाली किती मेकअप करा, किती चांगला ड्रेस घाला, केस जर असे एकदम भूतासारखे झालेले असतील ना, झाडूसारखे, तर लुकच येत नाही त्या गोष्टीला. तर मी या गोष्टीला जरा जास्त कंटाळले होते, म्हणून मी खरं तर नवीन शोध घेत होते आणि हा कंडिशनर मला भेटला. शॅम्पूचं तुम्ही रिव्ह्यूज बघा, जाऊ द्या, आता नाही बोलत. आणि कंडिशनर स्पेशल तुम्ही दुसऱ्या शॅम्पू सोबत हा ट्राय करू शकता. मला हा शॅम्पू खरंच आवडला. याच्याने ना जवळजवळ 1 महिन्यानंतर मला छान रिझल्ट दिसला.
लगेच नाही दिसणार रिझल्ट तुम्हाला. 6व्या-7व्या वॉश नंतर मला रिझल्ट. हा कंडिशनर ना मला खरंच मनापासून आवडला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. शॅम्पूचा पण जेन्युइन रिव्ह्यू मी शेअर केलाय, कारण भरपूर इन्फ्लुएन्सर्स इतके छान, मी खरंच सांगते त्या सगळ्या रिव्ह्यूजला बोलूनच मी शॅम्पू आणि कंडिशनर कॉम्बो मागवलेला. पण मला शॅम्पू नाही, पण मला कंडिशनरचा रिझल्ट खूप आवडला. खूप खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. माझे हेअर तुम्ही बघा, खूप डॅमेज झाले होते, खूप प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे ना असे स्प्लिट्स पण झालेले, पण आता ना बऱ्यापैकी मॅनेजेबल झालेत. म्हणजे मी नुसतं हात जरी फिरवला ना, कंगवा जरी नाही लावला तरी पण मला केसांची हेअरस्टाईल माझी कम्प्लीट होते. आणि मी इझी, म्हणजे मला ना इझी टू कॅरी झाली आहेत हेअर. एकदम असं झाडू पाला नाही दिसत केसांचा, नाही तर एकदम झाडू झाला होता माझ्या केसांचा. एकदम असं खूप ड्राय दिसायला लागले होते. तर शाईन पण आली बऱ्यापैकी. म्हणजे एवढे माझे केस ना खूप जास्त सुंदर होते, खरंच सांगते. म्हणजे मी स्वतःची तारीफ नाही करते, पण जी रिअल ते सांगते. पण आता इतके माझ्या निष्काळजीपणामुळे इतके खराब झाले, खूप जास्त खराब झाले. आणि आता बऱ्यापैकी, म्हणजे मी म्हणत नाही हेअरफॉल स्टॉप झालाय कंडिशनरमुळे, असं कधीच होत नाही. पण जे शायनिंग आणि थोडंसं ना 3-4 दिवस तरी हेअर वॉश केल्यानंतर माझे केस छान राहतात, मस्त असे बाउन्सी दिसतात, शायनी दिसतात ना, मला छान वाटतं मस्त. तर अशा प्रकारचं हे कंडिशनर आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला कंडिशनर पाहिजे असेल ना, एक हायलोरॉनिक ऍसिडचं, जर खूप ड्राय हेअर असतील ना, तर लॉरियलचं पण कंडिशनर तुम्ही ट्राय करा. आणि हे पण तुम्ही ट्राय करून बघू शकता. तर ह्या दोघांच्या लिंक वाटल्यास मी ना तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल. याचे शॅम्पू आणि कंडिशनरच्या कॉम्बोची आणि स्पेशल कंडिशनरची अशा दोघं लिंक देऊन ठेवेल. आणि लॉरियलचं पण कंडिशनरची लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेल. तर असा माझा पर्सनल अनुभव होता या कंडिशनरचा. आणि खरंच खरंच म्हणजे छान आहे हे कंडिशनर, तुम्ही ट्राय करू शकता. आता याच्यापेक्षा अजून बेटर कंडिशनर भेटेपर्यंत तरी हे कंडिशनर मी सोडणार नाहीये. तर मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. जेंट्स पण यूज करू शकतात. पण कसं आहे ना, कंडिशनर सहसा स्कॅल्पला लावणे अगदी वरवर. तुम्ही जर तुमच्या मिस्टरांना, भावाला, फ्रेंडला कोणाला रेकमेंड करत असाल ना, तर तसं त्यांना सांगा की आपल्याला स्कॅल्पला कंडिशनर लागू द्यायचं नाही, अलगद वरच्यावर लावा असं म्हणून. सो ट्राय करू शकता. असा आजचा माझा अनुभव होता, पर्सनल अनुभव होता. मी याच्यात प्रो नाहीये, मला खूप जास्त त्याच्यात असं डीप सांगता नाही येणार तुम्हाला. जेवढं मला वाटलं ऍक्च्युअल तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नवीन असाल तर असे छान छान रिव्ह्यू व्हिडिओ बघण्यासाठी, हॉल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूयात पुन्हा एका नवीन छान अशा हॉल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, थँक्यू. आणि हो, तुम्हाला जर काही नवीन बघायचं असेल तर तसं मला कमेंट्समध्ये सांगा. अजून कोणते प्रोडक्टचे रिव्ह्यू बघायचे असतील तर ते सुद्धा मी करायला घेईल, ट्राय करेल मी. तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.